रामकुंडासह अहिल्यादेवींनी बांधलेल्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड तात्काळ थांबवा, दोषींवर गुन्हे दाखल करा। रामकुंड, अहिल्याकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव व गोदावरी नदी परिसरातील सुमारे 200 ते 300 वर्षे जुने अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक घाट दिवसाढवळ्या तोडले जात असून त्यांच्या जागी सिमेंट कॉन्क्रीटचे घाट उभारले जात आहेत। हा प्रकार नाशिकच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशावर थेट घाला असल्याचा आरोप नाशिक वाचवा अभियानाने केला आहे। सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करणे, ऐतिहासिक दगडी घाट नष्ट करणे, नदीवरील दगड आणि गौण खनिज काढणे आणि गोदावरीचे नैसर्गिक स्वरूप बदलणे हे कायद्याचे आणि पर्यावरण संरक्षणाच्या तत्वांचे उघड उल्लंघन आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत। विभागीय आयुक्तांच्या निर्देशाकडेही दुर्लक्ष होत असून जबाबदार अधिकारी, ठेकेदार आणि संबंधितांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही। नाशिक वाचवा अभियानाच्या मागण्या: ऐतिहासिक घाटांची तोडफोड तात्काळ थांबवावी, सिमेंट कॉन्क्रीटची कामे त्वरित बंद करावीत, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार अधिकारी, ठेकेदार व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, गोदावरी नदीचे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय स्वरूप कायम राखावे। नाशिकच्या हजारो वर्षांचा वारसा नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नागरिक सहन करणार नाहीत। राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक लोक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाशिक वाचवा अभियानाचे राजेंद्र बागुल यांनी दिला आहे।